आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणांना वेग आला असून अखेरची लढत दुरंगी होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। महाविकास आघाडीचे पुढील गणित शिंदे सेनेचे नेते तानाजी पाटील यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे। तानाजी पाटील यांनी माघार घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील यांचा अर्ज ठेवणार आहेत। राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार शिंदे सेनेचे तानाजी पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले तर महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम आणि शिंदे सेनेतील बंडखोर चेहरा म्हणून ओळख निर्माण करणारे तानाजी पाटील यांच्यात थेट सामना रंगू शकतो। मात्र तानाजी पाटील यांनी माघार घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रताप उर्फ बाळासाहेब पाटील यांचा अर्ज कायम ठेवून महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभयसिंह जगताप तसेच काँग्रेसचे नगरसेवक संजय मेंढे आणि मयूर पाटील हे अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे अंतिम चित्र छाननीनंतर आणि अर्ज माघारीनंतर स्पष्ट होणार आहे। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण मतदार 895 असून सांगली जिल्ह्यात 423 आणि सातारा जिल्ह्यात 473 मतदार आहेत। यामध्ये सर्वाधिक 345 मतदार भाजपकडे असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे 211, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 119, शिंदे सेना 111 आणि काँग्रेस 75, उद्धव सेना, रयत क्रांती, जनसुराज्य प्रत्येकी 1 आणि अपक्ष 31 मतदारांची संख्या आहे। या आकडेवारीमुळे महायुतीकडे सध्याच्या आकडेवारीनुसार 667 मतदार संख्या आहे। त्यानुसार त्यांचे पारडे जड असले तरी क्रॉस वोटिंगचा महायुतीला धोका आहे। महाआघाडीकडून शिंदे सेनेचे तानाजी पाटील मैदानात उतरले तर महायुतीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढणार आहे। महाआघाडीच्या नेत्यांकडून सांगली जिल्हा परिषदेचा पॅटर्न राबवण्यासाठी हालचाली सुरू आहेत। या निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पडद्यामागूनच रणनीती आखताना दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार डॉ. विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीही प्रत्यक्ष उपस्थिती टाळली। मतदारसंख्या अपुरी असल्याने आघाडीचे नेते सावध भूमिका घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। महायुतीचा अधिकृत उमेदवार शिंदे सेनेतील नाराज गटाची भूमिका आणि महाविकास आघाडीची प्रतीक्षेची रणनीती यामुळे ही निवडणूक केवळ संख्याबळाची न राहता प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे। आता सर्वांचे लक्ष तानाजी पाटील यांच्या पुढील निर्णयाकडे लागले असून त्यांच्या एका भूमिकेवर संपूर्ण निवडणुकीचे समीकरण बदलू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। या निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या छाननीमध्ये सीमा सुनील पोद्दार या अपक्ष उमेदवाराचे दोन्ही अर्ज अवैध ठरले। एकूण 8 पैकी 7 उमेदवारांचे 11 अर्ज वैध ठरले असून किशोर हनुमंत धुमाळ यांच्या अर्जावर रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती। अखेर त्यांचाही अर्ज वैध ठरवण्यात आला। राष्ट्रवादी शरद पवार गटाने अभयसिंह खासेराव जगताप आणि बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांना एबी फॉर्म दिले होते। पक्षाने जाहीर केलेले उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्या आधी एबी फॉर्मसह अर्ज दाखल केल्याने अभयसिंह जगताप यांचा अर्ज अधिकृत ठरवण्यात आला। यामुळे आता बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांच्याऐवजी जगताप हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत। पाटील यांची उमेदवारी अपक्ष ठरली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवसापर्यंत 8 उमेदवारांचे 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। त्यांच्या अर्जाची निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मंगळवारी छाननी केली। यामध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार धैर्यशील ज्ञानदेव कदम राहणार गोरेगाव जिल्हा सातारा, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह खासेराव जगताप राहणार वरकुटे जिल्हा सातारा यांच्यासह प्रताप धोंडीराम पाटील राहणार उरुण ईश्वरपूर, मयूर बाबासाहेब पाटील राहणार सांगली, संजय नायकू मेंढे राहणार मिरज, तानाजी भगवान पाटील राहणार आटपाडी, किशोर हनुमंत धुमाळ राहणार बागडवाडा जिल्हा सातारा या सर्व अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरले। सीमा सुनील पोद्दार राहणार मारडी जिल्हा सातारा यांनी आपल्या अर्जासोबत शपथपत्र आणि इतर कागदपत्रे न जोडल्याने त्यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरवण्यात आले। याबाबत सोमवारी सूचना करूनही त्यांनी आवश्यक कागदपत्रे न जोडल्याने त्यांचे अर्ज अवैध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली। राष्ट्रवादीने अभयसिंह जगताप आणि बाळासाहेब उर्फ प्रताप पाटील यांना एबी फॉर्म दिला होता। मात्र जगताप यांना पाटील यांच्या अगोदर फॉर्म देण्यात आल्याने जगताप आता अधिकृत उमेदवार ठरले आहेत। किशोर धुमाळ या अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर एका उमेदवारासह 3 उमेदवारांनी हरकत घेतली। अर्जावरील सह्या खऱ्या नसल्याची हरकत होती। याबाबत उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती। अखेर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. घोष यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवला। आता अर्ज माघारीची शेवटची मुदत 4 जून अखेर असून त्या दिवशीच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे।